जय जय रघुवीर समर्थ। सुखाचारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते, भवी वाल्मिका सारिखा मान्यसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर। मित्रांनो, देवासमोर उभे राहून आम्ही काय मागतो यापेक्षा देवाकडे पाठ करून आम्ही कसे वागतो याला महत्त्व आहे। आणि म्हणूनच म्हटलं आहे की माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून कळतो। एक गंमत म्हणून सांगतो। पु ल देशपांडे प्रवास करत होते, त्यांना एक जण भेटला। त्याने पुलांना ओळखलं आणि म्हणाला, अहो मी तुमचा खूप फॅन आहे, मी तुमचं साहित्य वाचतो, तुमचे लेक्चर्स ऐकतो, मला खूप तुम्ही आवडता। असं बोलता बोलता त्याने सांगितलं की माझ्या खोलीमध्ये मी ज्ञानेश्वरांचा फोटो लावला आहे आणि सांगू का, त्या फोटोच्या बाजूला तुमचा पण फोटो लावला आहे। तर पुलं त्याला म्हणतात, अहो तुम्ही असं करू नका, नाही तर लोक म्हणतील की अहो ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले तो रेडा हाच का। अशी गंमत। असो, परवा 28 तारखेला ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी होती, त्यांचा समाधी सोहळ्याची तिथी आहे। आणि म्हणून त्यानिमित्ताने आजचं माझं जे चिंतन आहे ते ज्ञानेश्वरांना माझी आदरांजली म्हणून मी समर्पित करीत आहे। भारतभूमी ही संतांची भूमी मानली जाते आणि त्यातून महाराष्ट्र भूमी तर खूपच संतांची, इथे संतांची मांदियाळी आहे। आणि हे सर्व संत जे आहेत त्या संतांनी एकच मोठं काम केलं आहे की हिंदू संस्कृतीचा पाया भरला आहे सगळ्या संतांनी। त्याच्यामुळेच आज हिंदू संस्कृती जी आहे ती आज आपले जिवंत आहे। आणि या सर्व संतांमध्ये एक संत म्हणजे संत ज्ञानेश्वर। तर आज आपण संत ज्ञानेश्वरांबद्दल थोडंसं चिंतन करू। संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275ला जन्माष्टमीच्या दिवशी झाला, ज्या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाला त्याच दिवशी। त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी, आई रुक्मिणीबाई, यांना 4 अपत्य होते, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई। हे 4 पुत्र संन्यासाचे मुलं म्हणून या परिवाराला समाजाकडून खूप त्रास दिला गेला, त्यांचा छळ केला गेला। कारण असं की विठ्ठलपंतांनी आधी ते गृहस्थाश्रमी होते, गृहस्थाश्रमीतून ते संन्यासाश्रमात आले आणि संन्यासाश्रममधनं परत गृहस्थाश्रमात आले आणि त्याच्यानंतर त्यांना हे अपत्य झाले। त्याच्यामुळे समाजातले जे विद्वत लोक होते त्यांनी लोकांनी याचा बहिष्कार केला आणि सांगितलं की संन्यासाला मुलं होऊ शकत नाही। त्यांनी हे जे मुलं झाले, अपत्य झाले त्यांचे, ते सगळे योग्य नाही आहे, त्यांना समाजातून काढून टाकलं। त्यांचा इतका छळ झाला की विठ्ठलपंतांनी गावाच्या बाहेर आपली एक झोपडी बनवली, तिथे राहू लागले। तरी पण समाज त्यांना त्रास देत होता, त्यांचं जिवंत राहणं मुश्किल झालं होतं। त्यांनी खूप गयावया केली विठ्ठलपंतांनी तिकडच्या धर्मपरिषदमध्ये जाऊन आणि त्यांना विनंती केली। तर धर्मपरिषदचे जे विद्वान लोक होते त्यांनी सांगितलं याचा एकच प्रायश्चित्त आहे। काय प्रायश्चित्त सांगा म्हणे, मी प्रायश्चित्त करायला तयार आहे, विठ्ठलपंत म्हणाले। त्यामुळे देहांत प्रायश्चित्त ऐकल्याबरोबर विठ्ठलपंत चूप झाले, गेले आपल्या घरी। काही दिवस राहिले आणि त्यांना वाटू लागलं की आपल्या मुलांकरता तरी मुलांना पुढे जीवनामध्ये त्रास न व्हावा म्हणून आपण देहांत प्रायश्चित्त केलं पाहिजे। आणि म्हणून एक रात्री जेव्हा सर्व मुलं झोपले होते त्यावेळेस विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी दोघंही जण ते नदीकाठी गेले
आणि तिथे त्यांनी नदीमध्ये आपले देह समर्पित केले, देहांत प्रायश्चित्त घेतलं। एवढं सगळं झालं तरी पण मुलांचा छळ होतच होता। ते मुलांना बहिष्कृत करत होते आणि ते संन्यासाची मुलं, त्यांना समाजात येऊच देत नव्हते। आता त्यांची मुंज व्हायची वय आली, त्यांना मुंज करू देत नव्हते, त्यांची मुंज करायला कोणी तयार नव्हते। अशा प्रकारे त्यांना खूप त्रास झाला। शेवटी बिचारे कंटाळून ते भावंड आपले ते नेवासाला जातात। नेवासाला शंकराचं मंदिर आहे, त्या मंदिरात तिथे राहतात आणि तिथेच नेवासाच्या एका खांब्याजवळ बसून ज्ञानदेवांनी जो ग्रंथ लिहिला तो म्हणजे भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी पुढे म्हणू लागलो, हे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका ज्ञानदेवांनी नेवासाला येऊन तिथे लिहिली, सांगितली। आणि त्यावेळेस त्यांचं वय फक्त 15 वर्षाचं होतं। 15 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानदेवांनी एवढा मोठा ग्रंथ सांगितला आणि तो प्रसिद्ध झाला। खरं म्हणजे ही मंडळी जी आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जन्मतः ज्ञानी आहेत। सगळे भावंड हुशार आहेत, विद्वान आहेत, ज्ञानी आहेत आणि हे वैराग्य वृत्ती यांच्यामध्ये आहे। आणि आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांचा अध्ययन वगैरे व्हायचं आहे, शिक्षण व्हायचं आहे, पण त्यांना कुठे शिक्षणात कुठे जाता येत नव्हतं। म्हणून या मुलांनी घरीच अभ्यास केला, घरीच सगळं अभ्यास केला आणि त्यांनी सगळं शास्त्रांचा सुद्धा अभ्यास केला आणि विद्वान झाले ते। आणि जन्मतः ज्ञानी असल्याने यांना काही अभ्यास करण्यामध्ये काही त्रासच नव्हता। एवढे सर्व असूनसुद्धा, एवढे ज्ञानी असूनसुद्धा, एवढे ज्ञानी वैरागी असूनसुद्धा समाजाने त्यांना वाळीतच टाकले। एक दिवस पण म्हणतात ना की चमत्काराशिवाय नमस्कार नसतो। एकदा म्हणूनच ज्ञानदेवांनी म्हणतात की रेड्याच्या मुखातून वेद बोलविले। जेव्हा सगळे विद्वत मंडळी चालली होती, चर्चा चालू होते, तेव्हा एका विद्वानाने म्हटलं, हा रेडा चालला आहे, याच्या मुखातून ते वेद बोलव। ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याजवळ गेले, त्याच्या कानामध्ये मंत्र म्हटलं, काय म्हटलं, आणि खरोखरच त्या रेड्याने वेद म्हटले। असा चमत्कार झाला। म्हणजे हे चमत्कार झाल्यावर त्यांच्याविषयी तो घृणा होती, तिरस्कार होता, तो कमी झाला आणि त्यांना लोक खरोखरच सिद्ध पुरुष आणि महत्त्वाचे पुरुष मानू लागले। त्यानंतर अजून एक चमत्कार झाला की जेव्हा हे भावंड चांगदेव महाराजांना भेटायला जात होते, तेव्हा ते एका भिंतीवर बसले होते आणि ती भिंत चालवून ते भिंतीवर बसले होते, भिंती चालवून ते चांगदेव महाराजांना भेटायला गेले होते। हा पण एक चमत्कार झाला। पण हा जो चमत्कार असतो, संत लोक जे चमत्कार दाखवतात, तो चमत्कार जादूटोणा नसतो, हा त्यांचा योग सामर्थ्याचा चमत्कार आहे। त्यांचा योग सामर्थ्य आणि त्यांच्या गुरुचा आशीर्वाद असतो आणि त्यांचे गुरुचे आशीर्वादामुळे असे हे चमत्कार कधीकधी संत लोक दाखवतात। समर्थांनी पण असाच चमत्कार दाखवलेला आहे। तर पण हे चमत्कार पुन्हा पुन्हा नाही दाखवले जात। या मुलांनी, भावंडांनी ऐहिक सुखाचा त्याग केला, वैराग्य वृत्ती धारण करून भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार केला। महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा ज्ञानदेवांनी आपला भक्ती मार्गाचा प्रचार केला। 15 वर्षाचं वय आणि या वयामध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहून त्यांनी आपली महानता सिद्ध केली। त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत, अभंग लिहिले, काव्य लिहिले। त्यामध्ये त्यांचा हरिपाठ आणि पसायदान प्रार्थना ज्ञानदेवांनी देवाकडे मागितली आहे। ही कशा करता? लोकांच्या कल्याणाकरता ही प्रार्थना आहे। पसायदान प्रार्थना सर्वप्रसिद्ध आहे। अशा प्रकारे आज जवळजवळ 750 वर्ष होत आली आहे आणि ज्ञानेश्वरीचं जग प्रसिद्ध इतकी आहे, घरोघरी ही प्रसिद्ध आहे।
आणि त्याचं महत्त्व तसं आहे ना, ही ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे एक ज्ञानगंगा मानली जाते आणि यात जो स्नान करतो तो कल्याण होतं, त्याचं तो परमात्मरूप सुख होतं, आत्मानुभवाचा त्याला आनंद येतो. अशा प्रकारे ज्ञानेश्वरी आहे हा गुरु शिष्यांचा संवाद मानला जातो. यात कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे आणि याच्याद्वारे स्वधर्माची शिकवण दिली जाते. हा गुरु शिष्य संवाद म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. सद्गुरू श्रीकृष्ण आहे आणि सत्शिष्य अर्जुन आहे. अशा प्रकारे आपली आसुरी वृत्तीचा त्याग करायचा. आसुरी वृत्ती म्हणजे खराब वृत्ती जी आहे आपली, त्याचा त्याग करायचा व दैवी वृत्ती स्वीकार करून म्हणजे चांगली वृत्ती स्वीकार करून जीवन जगण्याचा संदेश या ज्ञानेश्वरी ग्रंथातून आपल्याला मिळतो आहे. अशा प्रकारे त्यांच्या जीवनावरील थोडंसं आपण चिंतन केलं. एक आमच्या कुंदाताई आगवण आहेत, त्यांनी एक कविता लिहिली आहे. ते ज्ञानेश्वराचे प्रवचन त्यांनी जबलपूरला गेल्या 20-25 वर्षापासून करीत आहेत. त्यांनी एक कविता लिहिली आहे, त्यांची कविताचं वाचन करतो आणि माझं चिंतन समाप्त करतो. त्यांनी लिहिलं आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ न केवळ सागर आहे अमृताचा. सुखात होता त्यात अनुभव येतो दिव्यत्वाचा. गुरु शिष्याच्या संवादातून ज्ञानगंगा वाहे. सुस्नात होता त्यात भक्ती आपली फुलते. ज्ञानेश्वरीच्या शब्दाला स्पर्श आहे परतत्वाचा. ज्ञानेश्वरी वाचताना अनुभव येतो स्वानंद सुखाचा. ज्ञानेश्वरी मनन करता चैतन्याचा दीप उजळतो. आत्मानुभवाचा आनंद होतो. श्री ज्ञानेश्वरांचा